गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी। बोरिवली मडगाव कोकण रेल्वेला आजपासून सुरुवात। लोकसभा निवडणुकीच्या वेळी पियुष गोयल यांनी दिलं होतं आश्वासन। ठाण्यातील सरकारी भूखंडावरती बेकायदा बंगले आणि टॉवर्स डोळ्यांदेखत अतिक्रमण होतंय। सरकार आणि पालिका काय करतेय? हायकोर्टाचे आदेश ताशेरे। शिवाजी पार्कवरती सरकार उभारणार, रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा। सरकारच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरकडून आनंद व्यक्त। वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिम परिसरामध्ये उद्या सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। या काळामध्ये जलवाहिन्यांचं काम केलं जाणार। कल्याणशीळ रोडवरती होणाऱ्या वाहतुकीचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका। डोंबिवलीमधील विद्यानिकेतन शाळेला 2 दिवस सुट्टी। विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असल्यानं पालकांची नाराजी। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा आज 16वा वर्धापन दिवस। अंधेरी पूर्वेमधील तेली गल्लीमध्ये मनसेच्या कार्यालयामध्ये वर्धापन दिन साजरा। शर्मिला ठाकरेंची उपस्थिती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं नवउद्योजक आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसेकडून व्यापारी पेठेचं आयोजन। 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान पेठेचं आयोजन। राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचं मुका आंदोलन। घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तोंडाला काळी पट्टी बांधून केला घटनेचा निषेध। चेंबूरमधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ राष्ट्रवादीचं मुका आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून कार्यकर्त्यांनी केला आत्मक्लेश। राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्याच्या घटनेवरून भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं निषेध आंदोलन। आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। मालवणमधल्या घटनेच्या विरोधामध्ये नवी मुंबईमध्ये अजित पवार गटाचं मुका आंदोलन। ठेकेदार आणि संबंधित कंपनीवरती तातडीनं कारवाई करण्याची केली मागणी। ठाण्यामध्ये बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर। बिलं रखडल्यानं संतप्त ठेकेदारांची बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं। उपचारासाठी आसाराम खोपोलीच्या माधव बागेमध्ये पुढचे 7 दिवस त्याच्यावरती उपचार करण्यात येणार। आसारामसह जोधपूर पोलिसांचे 2 जवान आणि 2 अटेंडंटही राहणार उपस्थित। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती जेलीफिश सदृश्य विषारी ब्लू बॉटलचा वापर। मुंबईमधील गिरगाव, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि दादर समुद्र किनाऱ्यावरती ब्लू बॉटल आढळल्या। समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळे ब्लू बॉटल जेलीफिश किनाऱ्यावरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।